नमस्कार, आपण पाहत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज। छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशनच्या वतीने फ्री रिक्षा सेवा आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाचं आयोजन संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ निकाळजे यांनी केलं। अनेक तरुणांनी आणि नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरतोय। धर्मवीर साहेबांच्या विचारांप्रमाणेच समाजासाठी काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी आज खरंच मी आमच्या अध्यक्ष माऊली त्यांच्या सर्व सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचबरोबर 35 रिक्षा तिच्या माध्यमातून शहरातील सर्वसामान्य लोकांना विदाऊट पैशामध्ये आज पूर्ण शहरामध्ये त्यांनी सोडलं। खरंच आनंद दिघे साहेबांचं कर्तव्य काय होतं, ज्यांनी ठाण्यामध्ये ज्यांनी राहिलं, ज्यांनी आनंद दिघेला पाहिलं त्याची कामाची तुलना कोणीच करू शकत नाही। कारण शेवटी एक जिल्हाधिकाऱ्यांचं काम असं होतं, सकाळच्या 5-5 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचे काम ते करायचे। आज त्यांच्यासाठी या फाउंडेशन आनंद दिघे युवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण अशाच पद्धतीने चांगलं काम करावं, सर्व मिळून एकत्र काम करावं, कुठेही कोणाला त्रास होणार नाही त्याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी। रिक्षा लावत असताना एका रांगेत आपण रिक्षा लावा की लोकांना त्रास होणार, आपले समोर धरून त्यांना अशा पद्धतीने केल्यामुळे ते चांगलं आपल्या शहराला चांगलं नाव मिळेल। कारण आता शहराला माहिती आहे की शहरामध्ये काम चालू झालं आणि त्याच्यामुळे एवढी उद्योग चालू त्या हिशोबाने झालं तर चांगलं काम होईल। आज मी या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आनंद दिघे फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून मला शुभेच्छा देतो आणि असंच सर्वसामान्य लोकांचे काम आनंद दिघे साहेबांनी दाखवलेल्या प्रमाणे आपण सगळ्यांनी हे काम करावं अशी आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। मी बुलढाण्याला राहतो, तसं आमचं प्रॉपर गाव सिंदखेड मातलं आहे। हे बंधू आमचे सिंदखेड मातलेचे। मी कंटेंट क्रिएटर आहे, रील वगैरे बनवतो, गाणे वगैरे पॅरोडी वगैरे तयार करतो। कोणतरी प्रथम धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याला पुनर्वंदन करतो आणि आपल्या गावातलं कोणतरी नवीन काहीतरी जे प्रत्येकात हे नसते, काहीतरी आपल्या गावातलं कोणतरी काहीतरी कुठेतरी आपलं झेंडा रोवून राहिलं, काहीतरी नवीन करायचं आहे तर आपल्याला फुलाची पाकळी आपल्याकडून जसं काही करता येईल त्या यानं आपण प्रयत्न करतो। तर माझ्याकडून या निमित्तानं माऊली दादाला माझ्याकडून एक गाणं त्याच्या नावाने मी गिफ्ट केलेलं आहे। बस ठीक, गाण्याचं बोल वगैरे एखादं बोल माऊली आनंद दिघे साहेबांची सावली। आता हे गाणं तुम्ही त्याच्या चॅनलवर म्हणा, आता आजच्या कार्यक्रमाची व्हिडिओ वगैरे एकंद कडवं म्हणा ना, एकंद कडवं म्हणा। इंस्टाग्राम ID माझं नाही ते नका सांगू। रेडी। माऊली आनंद दिघे साहेबांची सावली, लावली विरोधकांची वाटच लावली, रोवलीमुळे खोल हिंदुत्वाची रोवली, दावली भाऊन भाऊची ताकद दावली। असं गाणं आहे ते। यांची 105वी जयंती 1 ऑगस्टला असताना पूर्ण महिनाभर वेगवेगळ्या भागामध्ये या महाराष्ट्रामध्ये साजरी होत असते आणि प्रत्येक गावाला 1-1 तारखेला असते आणि म्हणून भोकरदन तालुक्यातील करजगाव येथे 31 ऑगस्ट 2025 वार रविवार या दिवशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य अशा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला खासदार रावसाहेबजी दानवे पाटील, आमदार संतोष पाटील दानवे यांची उपस्थिती, तसेच प्रमुख त्या ठिकाणी उपस्थिती अमित गोरके साहेब आमदार, सचिन साठे साहेब, विष्णू कसबे साहेब, प्रदीप भाऊ सरोदे, नितीनजी दिनकर ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। 5 एकर मध्ये असलेला हा भव्य दिव्य स्मारक, त्यानंतर त्या ठिकाणी असलेलं देवीचं मंदिर याचंही त्या ठिकाणी लोकार्पण होणार आहे
आणि याचं संयोजन या भागातले आमच्या महाराष्ट्रातील सुपरिचित आणि ज्यांना आत्ताच पुरस्कार मिळाला आणि समाजसेवेमध्ये सतत अग्रेसर असतात असे सरपंच कैलास भाऊ काजगे यांनी या सर्व समारंभाचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाला कोमलताई पाटोळे यांना सुद्धा आमंत्रित केलेला आहे. तसेच सर्वांना जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वांनी 31 तारखेला करंजगाव तालुका भोकरदन या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन मी या ठिकाणी सर्वांना करतो. येळगे साहेबांनी जसं निस्वार्थ प्रेमाने त्यांनी जे काम केलेलं आहे आमच्या समाजासाठी हिंदुत्वासाठी तसंच आमच्या समाजालाही करावं आणि आमची जी युवा पिढी आहे या युवा पिढीने त्यांचे आदर्श घ्यावा हेच आमचं भावना आहे. एकच नाही.